तर मुंबईमध्ये शिंदे आणि फडणवीसांमध्ये दुरावा दिसला, तर इकडे ठाण्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाणीचा आरोप केला। भाजपच्या नारायण पवारांनी कानशिलात लगावली असा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेचे हरेश महाडिक यांनी थेट पोलिसात तक्रार केली। ठाण्यात नेमका काय राडा झाला पाहूयात या रिपोर्टमध्ये। पण तुम्ही डायरेक्ट मारामारी करता, कानफाडत मारतात। मला पण मारलं, माझ्या पण कानफाडत मारली। काय कोणाला मार जोड नाही, कोणाला काय नाही, हे स्टंटबाजी करायची। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला फोडाफोडीतला वाद आता कानशिलाखाली आवाज काढण्यापर्यंत आलाय। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख हरेश महाडिक आणि उपविभाग प्रमुख महेश लहाने तर नारायण पवार यांच्यावरती मारहाणीचा आरोप केलाय। बीएसयूपी योजनेअंतर्गत 100 रुपयांमध्ये स्टॅम्प ड्युटीचा निर्णय सरकारनं घेतला। त्याचाच जल्लोष करण्यासाठी आलो असता तुम्ही का श्रेय घेता म्हणत माझ्या कानफडात मारली असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे हरेश महाडिक यांनी केलाय। आम्हाला बोलतात की आम्ही बिल्डिंग बांधली, आम्ही हे केलं आणि त्याचा श्रेय तुम्ही काय घेता, हे काय करता, तुला बघतो मी काय करतो, तुला मारील। आणि तिथं आम्हाला ह्याला लहाने आमचे विभाग प्रमुख आहेत, त्यांना लाथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली। तर आम्ही बोललो मारता कशाला, जे बोलायचं तुम्ही नगरसेवक आहात ना, तर नगरसेवकच्या हिशोबाने तुम्ही बोला ना, काय बोलायचं ते आम्ही प्रेमाने बोलायला तयार आहोत। पण तुम्ही डायरेक्ट मारामारी करता, कानफाडत मारता, तर असं त्याला बोलायला लागलं। तर मला पण मारलं, तर माझ्या पण कानफाडत मारली। बोलो साहेब असं नाही पाहिजे ना। तर ते बोलतो तुला बघतो मी, तुला काय करायचं ते नंतर मी सांगतो, तुला बघतो मी तुझा। इथे जमलेलो शिंदे साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही लोकांचा संपर्क करून देणार होतो। तेवढ्यात तिकडनं नारायण पवार माजी नगरसेवक आले आणि तर आम्ही तर लेडीज वगैरे सर्व होतो। तिथून ते आले आणि डायरेक्ट आम्हाला मारहाण चालू केली। ते बोलतात बिल्डिंग आम्ही बांधलेली आहे, तुम्ही का राजकारण करता इकडे, असे ते बोलत होते। मी जरी त्यांना बोललो तुम्ही डायरेक्ट हात कसा उचलता, आम्ही पण शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। तर असं ते आले ना, आम्हाला डायरेक्ट मारझोड करण्यात आली। इथे लोक पण होती, लोकांना घाबरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। जल्लोष आम्ही केला, आम्ही महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं। काय कोणाला मार जोड नाही, कोणाला काय नाही, हे स्टंटबाजी करायची। आज मी ह्या भागामध्ये बघितलं असेल तर कमीत कमी या ठाणे शहरामध्ये मी 10,000 लोकांना, गोरगरीब लोकांना मोफत घरे दिली। तुम्ही येताच धक्काबुक्की सुरू झाली होती, त्या कारणाने नाही हो, हे कसं माहिती आहे का, यांच्याबरोबर कोणी माणसंच नाही। माणसं तर पाहिजे त्यांच्याबरोबर कोणी। त्या सोसायटीच्या लोकांची परमिशन घेतली का त्या विचारांना 30 वर्षे हे बदनाम करण्याचा हे चाललेलं, स्टंटबाजी चाललेली आहे। वरिष्ठांकडे तुम्ही या संदर्भात काय गोष्टी सांगणार का? त्यांनी देखील वरिष्ठांना सांगितलं, त्या तक्रारी सांगितलं। वरिष्ठांनी ज्या टायमाला माझ्याशी बोलतील त्या टायमाला सांगेल काय घटना घडली, काय झाली ते तू सांगतील ना। नारायण पवार यांनी शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचे आरोप फेटाळलेत आणि निवडणुका आल्यामुळे ही स्टंटबाजी सुरू असल्याचं नारायण पवार हे म्हणालेत। तर हरेश महाडिक यांनी नारायण पवार यांच्या विरोधात ठाण्याच्या नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली। तर ज्या नौपाडामध्ये लक्ष्मी निवास गृहनिर्माण संस्थेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले, त्या गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांनीही धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याचं मान्य केलं, मात्र मारहाण झालेली नसल्याचंही म्हटलं। कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये। जी काही शाब्दिक बाचाबाची झाली ती आमच्यामध्ये झाली आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पवार साहेबांचा हे हस्तक्षेप नव्हता। तुमचा काय अधिकार आहे त्या सोसायटीमध्ये? एकंदरीत तुम्ही देखील सोसायटीमध्ये असता, त्या सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून मी कार्यान्वित आहे। सदर सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता या लोकांनी जो काय प्रकार केला तो निंदनीय आहे। आता ज्या गोष्टीचा जल्लोष करण्यासाठी शिंदे आणि भाजपचेही पदाधिकारी आले होते, त्यांचं कारण काय होतं तेही पाहूयात। महापालिका परिसरात कमी उत्पन्न किंवा झोपडपट्टी वासियांसाठी बीएसयूपीची योजना आहे। ठाण्यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणीचा खर्च 1 लाखांवरून फक्त 100 रुपये करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। याच निर्णयावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। शिंदेंचे पदाधिकारी जल्लोष करण्यासाठी बीएसयूपी इमारतीखाली जमले। त्याचवेळी भाजपचेही माजी नगरसेवक नारायण पवारांसह कार्यकर्तेही आले आणि शाब्दिक वाद मारहाणीपर्यंत गेल्याचा आरोप आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं, अजब आहे बाई। हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे, मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानशिलात लगवण्याची माहिती समोर येत आहे। नाही, जरा ते त्याची दखल आम्ही घेऊ आणि योग्य कारवाई करू।
ठाण्याच्या मारहाण प्रकरणामध्ये दखल घेऊन कारवाई करू असं बावनकुळे म्हणाले. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत खटके उडण्यास ठाणे जिल्ह्यातून सुरुवात झाली. डोंबिवलीमध्ये भाजपनं शिंदेंचे 4 माजी आमदार भाजपमध्ये घेतल्यानं शिंदे नाराज झाले. तक्रार थेट दिल्लीपर्यंत केली. पण आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्याच पदाधिकाऱ्यांना मारलंय. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.